गाजराचा हलवा म्हणजे हिवाळ्याची खास भेटच. ताज्या लालसर गाजरांपासून बनवलेला हा हलवा पाहता क्षणीच मन मोहून टाकतो. मंद आचेवरती दूध, तूप आणि साखरेत शिजलेले गाजर जेव्हा सुगंध पसरवतात तेव्हा घरभर गोडवा दरवळतो. सणसमारंभ असो किंवा खास पाहुण्यांसाठी मेजवानी किंवा आपण घरी सहजच केलेला गाजर हलवा नेहमीच मानाचा पदार्थ ठरतो. साधा असला तरी राजेशाही थाट वाटणारा प्रेमाने केलेला गाजर हलवा खाल्ल्यावर मन आणि पोट दोन्हीही तृप्त होतं. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण तोंडात विरघळणारा अतिशय मऊसूत गाजराचा हलवा करणार आहोत. खवा वगैरे वापरणार नाही आपण. दुधामध्ये फक्त आपण हा गाजर हलवा शिजवणार आहोत आणि अप्रतिम चविष्ट करणार आहोत. सर्वात आधी आपण इथे बघा 1 किलो गाजर घेतलेले आहेत. त्याचे साल काढले आणि गाजर किसून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण दूध घेणार आहोत. 1 किलो गाजरासाठी इथे मी पाऊण लिटर दूध वापरणार आहे. तर सर्वात आधी आपण दूध तापवायला ठेवूया. दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. जास्त आटवून नाही घ्यायचं, अगदी घट्ट नाही करायचं. त्यातला पाण्याचा अंश फक्त आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणून आपण हे दूध गरम करून घेणार आहोत, थोडंसं आटवून घेणार आहोत. 1 लिटर दूध इथे मी गरम करायला ठेवते आहे. दूध आपण पलीकडच्या गॅसवरती ठेवूया आणि या गॅसवरती कढई ठेवणार आहे मी आणि त्यामध्ये गाजराचा किस परतून घेणार आहे. गाजराचा किस कढईत टाकल्यानंतर आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. जास्त मोठी करायची नाही गॅसची फ्लेम, नाहीतर गाजराचा किस लगेचच खाली लागतो. हा किस मी जवळजवळ अर्धा तास परतून घेणार आहे. त्यामुळे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. गाजराला चांगली वाफ आल्यानंतर एकसारखा हलवत आपण हा गाजराचा किस परतून घेणार आहोत. आधी 10 ते 15 मिनिटे हा गाजराचा किस असाच परतायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. कढई हलू नये म्हणून पक्कड घेते, म्हणजे चांगला परतता येईल गाजराचा किस. खूप जास्त क्वांटिटी असल्यामुळे गाजराचा किस हलवताना कढई हलती आहे, म्हणून पक्कडणी धरली आहे. आणि आता एकसारखा हा गाजराचा किस मी हलवणार आहे, मस्त परतणार आहे, म्हणजे तो एकसारखा भाजला जाईल. जवळजवळ 10 मिनिटे हा गाजराचा किस मी असाच परतला आहे. आता याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. 2 चमचे तूप टाकते आहे मी आधी. एक किलो गाजर हलव्यासाठी मी 1 वाटी तूप वापरणार आहे, पण ते एकदम टाकायचं नाही आपल्याला. थोडं थोडं करत आपण हे तूप गाजर हलव्यामध्ये टाकणार आहोत. आता सुरुवातीला मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये आपण हा गाजराचा किस चांगला परतून घेऊया. गाजर हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गाजरात भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन असते, जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. थंडीमध्ये गाजराचा सीझन येतो आणि अतिशय चविष्ट गाजर बाजारामध्ये मिळतात. त्यामुळे आपण थंडी सुरू झाली की गाजर आणतो आणि त्याचा हलवा बनवतो किंवा सॅलड म्हणूनही खातो. गाजर आपण पुलावमध्ये टाकतो, भाज्यांमध्ये टाकतो. या दिवसांमध्ये गाजराचा भरपूर प्रमाणात वापर करायचा. सीझन नुसार फळं भाजी खायची. आता आहे ना, जवळजवळ 12ही महिने सगळ्याच भाज्या मिळतात, सगळी फळं मिळतात. पण आपण आहे ना, सीझन नुसारच फळं भाजीपाला खायचा. याने आपल्या शरीराला जे उपयुक्त घटक आहेत ते त्या सीझन मध्ये मिळतात. त्यामुळे आपण सीझनल फळभाज्या खायच्या. त्याने आपल्या शरीरास फायदा होतो आणि त्या भाज्या सुद्धा त्या त्या सीझन नुसार अगदी चविष्ट असतात, चांगल्या असतात खाल्लेल्या. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपण हा गाजराचा किस जवळजवळ अर्धा तास झालं परततो आहे. तिकडे मी दुधाकडेही लक्ष देते आहे. दूध सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. गाजराचा किस चांगला परतला ना, तो खूप चविष्ट लागतो, पटकनही शिजतो, मऊसूत होतो, रवाळ दाणेदार टेक्स्चर होतं त्याचं. म्हणून गाजराचा किस आपण चांगला परतून घ्यायचा. जवळजवळ अर्धा तास मी हा गाजराचा किस परतलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवलं. त्यामुळे आपल्या गप्पा सुद्धा झाल्या आणि तुम्हाला दिसलं की मी हा गाजराचा किस बराच वेळ परतलाय. अजिबात शॉर्टकट मारायचा नाही. गाजर हलवा करताना अगदी मन लावून वेळ देऊन गाजर हलवा केला ना, तो इतका चविष्ट होतो ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही या पद्धतीनं करून बघा. मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं गाजर हलवा कराल. अर्धा तास गाजराचा किस परतल्यानंतर आता पाऊण लिटर दूध मी याच्यामध्ये टाकते आहे. आता या दुधामध्येच आपल्याला हा गाजराचा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे. साखर आपण नंतर टाकणार आहोत. तूप आणि साखर आता आपण शेवटी टाकणार आहोत. त्याआधी आपण हा गाजराचा किस दुधामध्ये चांगला शिजवून घेणार आहोत.
आणि इथे बघा मी गॅसची फ्लेम अजिबात मोठी केलेली नाहीये, गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. त्याच्यावरतीच आपण हा गाजराचा हलवा चांगला शिजवून घेणार आहोत. दूध चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण पूर्ण ठेवायचं नाही, नाहीतर दूध उतू जाईल. त्याच्यामुळे मी अर्धवट झाकण ठेवलं आणि मध्ये मध्ये आपण हा गाजर हलवा हलवणार सुद्धा आहोत, म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून गाजराचा हलवा हलवायचा, परत एकदा झाकण ठेवायचं. हे दूध आटेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. आणि गाजर हलवा करताना आपण जे भांड घ्यायचं आहे ते जाड बुडाचं घ्यायचं आहे, म्हणजे हलवा खाली लागणार नाही. मंद गॅसवरती सुद्धा तो अगदी छान शिजेल. आता परत एकदा मी झाकण ठेवलेलं आहे आणि जवळजवळ 20 ते 25 मिनिटे लागतात हे दूध आटायला. दूध आटून घेतल्यानंतरच आपण याच्यामध्ये साखर टाकायची आहे. परत एकदा मी मध्ये हलवते आहे. बघा तुम्ही, दूध आता आटत आलेलं आहे. आपण पाऊण लिटर दूध टाकलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि गाजराचा किस अगदी छान शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. 2 वाटी साखर घेतलेली आहे मी. 1 किलो गाजरासाठी पाऊण लिटर दूध आणि 2 वाटी साखर हे प्रमाण मी ठरवलेलं आहे. याच्याने गाजर हलवा अगदी परफेक्ट गोड होतो. जास्तही गोड होत नाही आणि कमी सुद्धा गोड होत नाही. तुम्हाला जसा गोड आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही साखर टाकून घ्या. साखर आपण चांगली मिक्स करूया हलव्यामध्ये. गाजरामध्ये सुद्धा थोडाफार गोडसरपणा असतो, त्याच्यामुळे आपण साखर जास्त नाही टाकायची. साखर चांगली मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. आधी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता जवळजवळ 3 चमचे तूप आपण टाकणार आहोत. म्हणजे आपण गाजराचा किस परतताना 2 चमचे तूप टाकलं होतं आणि आता 3 चमचे तूप टाकलेलं आहे गाजराचा हलवा पूर्ण शिजल्यानंतर. आता हे तूप आपण हलव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. तूप टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिटे गॅसची फ्लेम मंद ठेवून हा गाजर हलवा मी चांगला परतून घेतलेला आहे. कडेकडेने तूप सुटायला लागलं की समजून घ्यायचं की गाजर हलवा हा तयार झालेला आहे. जवळजवळ 1 तास आपण हा गाजर हलवा तयार करायला घेतलेला आहे आणि यामुळेच गाजराचा हलवा अतिशय चविष्ट अप्रतिम असा तयार होतो. गाजर हलवा करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात घ्यायच्या. गाजर हलवा करताना लाल गाजरच नेहमी वापरायचं. ते गोड असतं, रसाळ असतं, दिसायलाही सुंदर असतं. गाजर हे बारीक किसायचं, अजिबात कुकरमध्ये वगैरे शिजवायचं नाही. किसलेल्या गाजराचा हलवा अप्रतिम चविष्ट होतो. हलव्यासाठी जेव्हा आपण दूध वापरणार असाल त्यावेळेस फुल फॅट दूध वापरायचं. यामुळे काय होतं, हलवा घट्ट सुद्धा होतो, चविष्टही होतो आणि क्रीमी सुद्धा होतो. हलवा शिजवताना तो आपण मंद आचेवरती शिजवायचा. हलवा सावकाश शिजल्यास अगदी छान लागतो, चव त्याची खुलते. हलवा शिजायला बराच वेळ लागतो, त्यामुळे हलवा शिजत असताना मध्ये मध्ये आपल्याला तो हलवायचा सुद्धा आहे, म्हणजे तो खालून कढईला चिकटणार नाही. सतत ढवळत राहायचं आहे. दूध आटल्यावरच साखर घालायची आहे. आधीच जर आपण साखर घातली तर गाजर पाणी सोडतात, त्याच्यामुळे आपण दूध आटल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. गाजर नैसर्गिक गोड असल्याने चव पाहूनच त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. तूप हे शुद्ध तूप वापरा. तुपामुळे हलव्याला छान दरवळ येतो व चमकही येते. खवा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण दुधामध्ये शिजवलेला हलवा खूप चविष्ट लागतो. आणि तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर ते हलवा शिजवताना न टाकता वरून तळून ड्रायफ्रुट्स टाका. त्याने ड्रायफ्रुटचा कुरकुरीतपणा तसाच राहतो आणि क्रीमी टेक्स्चर असलेल्या गाजर बरोबर हे कुरकुरीत ड्रायफ्रुट्स खायला खूप छान लागतात. तर अशा पद्धतीनं तोंडात टाकताच विरघळणारा गाजर हलवा तयार झालेला आहे. चवही अप्रतिम झालेली आहे, त्याचबरोबर दिसायलाही किती सुरेख दिसतो आहे, बघताय ना. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं गाजर हलवा करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.